लवकरच खऱ्या अर्थाने उद्घाटन सोहळा इथे सुरू होणार आहे। त्यामध्ये पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत। तसंच ऑर्केस्ट्रा मेलोडी मेकर्स याचे निर्माते श्री अशोक कुमार सराफ यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत। तसंच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि संचालक मंडळाचा देखील आपण इथे एक विशेष सत्कार करणार आहोत। त्याच्यानंतर दुपारी 3:30 वाजता लोकरंग त्रिवेणी हा कार्यक्रम इथे सादर होणार आहे। त्याच्यामध्ये सहभाग होणारे कलाकार आहेत पद्मश्री रघुवीर खेडकर, सुप्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे, लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक गणेश चंदन शिवे मुंबई यांच्याशी आपण एक विशेष बातचीत करणार आहोत। मुलाखतकार आहेत भूषण कोरगावकर मुंबई। त्याच्यानंतर चित्रपट मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटातील कलाकारांशी थेट संवाद आपण साधणार आहोत। त्यामध्ये सहभागी असणार आहेत विजू माने, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अंकुश चौधरी आणि प्रवीण तरडे। मुलाखत घेणार आहेत सुप्रसिद्ध कलाकार संदीपजी पाटील। संध्याकाळी 6 वाजता नाट्यभक्ती स्वरधारा या कार्यक्रमामध्ये विदुषी सानिया पाटणकर आणि सहकलाकार यांचा गायनाचा कार्यक्रम होईल। त्याच्यानंतर वंदना महामानवांना हा कार्यक्रम 7:30 वाजता होईल। सादर करते आहेत सचिन शैलेश येवले आणि सहकलाकार। त्याच्यानंतर आजच्या रात्रीचा कार्यक्रम जो 9:30 वाजता सुरू होईल तो असणारे संगीत रजनी, स्वर्गीय लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा सुश्राव्य कार्यक्रम सादर करणार आहेत मनीषा निश्चल, महक प्रेझेंट्स, यादे हुर मॅजेस्ट्री। हे आजच्या दिवसभरातले कार्यक्रम आहेत। आत्ता खऱ्या अर्थाने आपण उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणारच आहोत। त्यापूर्वी मी पुन्हा एकदा उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा तुम्हाला सांगते। उद्या सकाळी 9:30 वाजता कराओके हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे। सादर करणार आहेत राजेश मेहता आणि कलाकार लोणावळा। त्याच्यानंतर बबल शो हा चैताली माजगावकर भंडारी यांचा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यानंतर कलाकारांचे जे पाल्य 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा देखील आपण विशेष सत्कार आणि सन्मान करणार आहोत। खरं तर कलाकारांचं जीवन हे फार अस्थिर असतं। अनेकदा सकाळी 9 वाजता जाऊन संध्याकाळी 5 वाजता यायचं असं त्यांचं काम नसतं। अनेकदा अनेक कलाकार हे दौऱ्यावर असतात 10-10 दिवस, 12-12 दिवस। अनेकदा घराकडे दुर्लक्ष होऊ शकतं। अशा परिस्थितीत त्यांची मुलं उत्तम मार्काने पास होतात आणि उत्तम शिक्षण घेतात। तर त्यानिमित्त त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आपण कलाकारांच्या पाल्यांचा इथे एक विशेष सत्कार करत असतो। तो उद्या आपण करणार आहोत। त्याच्यानंतर लावणी महोत्सव, पण हा फक्त महिलांसाठी होणारा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती असणारे सिने अभिनेत्री दीपाली सय्यद, सुरेखा कुडची आणि कांची शिंदे। पण हा कार्यक्रम लक्षात घ्या फक्त महिलांसाठी होणार आहे। त्यानंतर एकांकिका लेखन सारंग जोशी, दिग्दर्शक आशुतोष नेर्लेकर, संगीत प्रिया नेर्लेकर हा कार्यक्रम होणार आहे। तुंबाडची मंजुळा हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट, त्या चित्रपटातल्या कलाकारांशी आपली उद्या थेट भेट होणार आहे। त्यामध्ये सहभागी होणार आहेत उषा नाडकर्णी, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, सई तामणकर, ओम भूतकर, अथर्व रुके, योगेश सिरसाट आणि बाकी कलाकार। त्यांच्याशी संवाद साधणारे मुलाखत घेणार आहेत सुप्रसिद्ध कलाकार निवेदक पराग चौधरी। उद्या एक विशेष कार्यक्रम होणार आहे हिंदी चित्रपटातली मुजरे, आणि तेही शास्त्रीय नृत्यांवर आधारित, अनोखी लहरे या नावाने। त्यामध्ये सहभागी होणारे कलाकार आहेत महेंद्र बनसोडे आणि त्यांचे सहकलाकार। त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभणार आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार नागराज मंजुळे। देऊळबंद 2 या चित्रपटातल्या कलाकारांशी देखील आपण उद्या गप्पा मारणार आहोत। सहभागी होणार आहेत प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि कलाकार। मुलाखतकार आहेत प्रसिद्ध मुलाखतकार सौमित्र पोटे।
त्यानंतर रात्री जगप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा मेलडी मेकर्स, सादर करते श्री अशोक कुमार सराफ, प्रवीण कुमार सराफ आणि इंटरनॅशनल कलाकार. हा उद्या रात्रीचा शेवटचा कार्यक्रम असेल. परवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल: सकाळी कराओकेवर हिंदी गाणी सादर होतील. सादर करते आहेत बापू नरावरे, समीर पठाण, बारामती आणि सहकलाकार. मेघ मल्हार प्रस्तुत कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. सादर करते आहेत अलवेरा सिंग आणि सहकलाकार. त्याच्यानंतर यदा धर्म ततो जय हा कथ्थक नृत्यावर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत वैष्णवी धोकटे, श्रावणी धोकटे, स्वरा सुर्वे, सिद्धी जावक. त्याच्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेला घबाडकुंड या कार्यक्रमातल्या ह्या चित्रपटातल्या कलाकारांशी आपण संवाद साधणार आहोत. देवदत्त नागे, संदीप पाठक, प्रशांत शेंडे, प्राजक्ता हनमघर, कुशल बद्रिके आणि इतर कलाकार याच्यात सहभागी होणार आहेत. याचं सूत्रसंचालन करणार आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निवेदक जितेंद्र वाईकर. त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर होणार आहे. खास आकर्षण असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला बानू खंडोबा विवाह सोहळा. त्यानंतर आवाज महाराष्ट्राचा हा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम इथे सादर होणार आहे. सादर करते आहेत अमर पुणेकर आणि सहकलाकार. सहभागी असतील रोमिओ कांबळे, गायत्री साळवे, शाहीर पृथ्वीराज माळी, राजन सरोदे आणि सिने अभिनेत्री माधुरी पवार. त्याच्यानंतर पुन्हा एक लावणीचा कार्यक्रम इथे होणार आहे. तो सर्वांसाठी खुला असेल. वैशाली समसापूरकर आणि पार्टी, जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी. अकलूज लावणी महोत्सवात हा संघ विजेता ठरलेला आहे. त्यांचा उद्या आपल्याला कार्यक्रम इथे पाहायला मिळणार आहे. आणि उद्या रात्री 9:30 वाजता हमारी आशा हा स्वर्गीय आशा भोसले यांना एक सांगीतिक आदरांजली देणारा कार्यक्रम होणार आहे. सादर करते आहे डेस्टिनी द बँड, संदीप पाटील, हार्मनी मकरंद पाटणकर, मेहता म्युझिकल आणि कलाकार. हा असा 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे. थोड्याच वेळात आपण इथे कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन सोहळा करणार आहोत.